नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त पाहून दुर्लक्ष करू नका. आज स्वामी तुम्हाला काही महत्त्वाचा संदेश देऊ इच्छित आहेत. नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका. स्वामी तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, 5 मिनिटे तुझ्या आयुष्यातील माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत. जर का तू तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे हा संदेश ऐकवण्यात घालवली तर तुझी पुढील 100 वर्षे अगदी सुखाने जाऊ शकतात. तत्पूर्वी तुम्ही स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. अशाने तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे हरलेले मन जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल आणि तुम्ही स्वामी मार्गात येण्यासाठी सज्ज राहाल आणि स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. स्वामी सांगतात की बाळा, आजचा संदेश मी खास तुमच्यासाठी पाठवला आहे. तो तुम्ही स्वीकार करावा अशी माझी आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, अरे किती चिंतेमध्ये अटकून राहशील. चिंता करणे थांबव. ज्याच्या नशिबात आहे ते धावून येईल. नशिबात नाही तोही येईल आणि जाईल. म्हणून अगणित इच्छा बाळगू नका. जे काही मी दिले आहे ते सांभाळा आणि त्यामध्ये सुख मानायला शिका. तुमचे जीवन अगदी सुखकर होऊन जाईल. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, राशीचक्रावर नाही. राम आणि रावणाचीही राशीही एकच होती, पण नियतीने त्यांना त्याच्या कर्मानुसार फळ दिले आणि त्यांचे कर्म त्यांना भोगूनच संपवावे लागले. लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो. ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर नक्कीच जगायला शिकाल. तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त बरोबर राहा आणि पहा, वेळ आणि स्वामी तुम्हाला नक्की साक्ष देतील. या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही. प्रत्येकजण केवळ त्यांच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्यात देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही. मग स्वामी त्याची जाणीव तुम्हाला आज करून देत आहेत. तुमचे मन स्वच्छ करा. आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत, तो माझे दुःख का कमी करत नाही. पण लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असताना शिक्षक हे नेहमी गप्प बसतात आणि तुमचे निरीक्षण करत असतात. शेवटी निर्णय देणारे तेच असतात. श्रीकृष्णाने सुद्धा खूप काही गमावलं आहे. आधी त्यांच्यापासून आई सुटली, मग वडील सोडले. त्यानंतर सापडलेल्या नंद आणि यशोदा मित्र आणि सोबती मागे राहिले होते. राधाही मागे राहिली होती. गोकुळ मागे राहिले. नंतर तर मथुरा पण मागेच होती. मग विचार करा, आपण कोण आहोत आणि आपण कशाची अपेक्षा करत आहेत. आयुष्यभर श्रीकृष्णाकडून काही ना काही दूर होत राहिलं. श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे. सर्वस्व गमावून आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. दुःख तर देवापासून चुकले नाही. मग आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत. मग आपण इतका विचार कुठल्याही दुःखाचा का करावा. दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा समजले की आयुष्यात दुःख नावाची गोष्ट ही कधीच उरत नाही आणि ते तुम्ही स्वीकार करायला हवे. स्वामी म्हणतात, बाळा, मन आंधळे आहे. त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही. मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही. परंतु तुम्ही तुमच्या मनाला मार्गदर्शन करायला हवे. आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणे पालन करून महत्त्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा. विचार करा, आपल्यासाठी काय आहे आणि आपण कोणासाठी आहोत. तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा, मनाने नाही.
कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते. परंतु सध्या तुमचे मन तुमची शत्रू बनले आहे. जे तुम्हाला दिवसेदिवस नष्ट करत आहे ते तुम्ही स्वीकार करायला हवे आणि मनाचे उद्धार करण्याच्या मागे लागायला हवे. हीच ती वेळ आहे जी तुमच्यासाठी उपयोगी आहे. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. स्वामी तुमच्याकडे आनंदाने पाहत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, हे कलियुग चाले आहे म्हणून तुमच्या मनावर हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नातं ठेवेल. तुमच्याजवळ असं काही ठेवा की ते मिळवण्यासाठी लोक तुमच्याशी जोडले जातील. स्वतःला रिकामे कधी होऊ देऊ नका, कारण ही लोक रिकाम्या वस्तू कचऱ्यात टाकतात आणि त्या घरामध्ये कधीही घेत नाहीत. मग आपण तर माणूस आहोत, मग आपला विचार कोण का करेल? जर देवाने अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमावण्याची कल्पनाही केली नसेल तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल आणि विचारही केला नसेल. फक्त देवावरती विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी सर्व काही चांगले आणि योग्य तेच करणार आहे. नेहमी मोकळ्या मनाने श्वास घ्या. आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी ह्या माझ्यावर सोडा. सर्व काही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू नका. कधीकधी तुम्ही हतबलही होऊ शकतात. प्रत्येकजण कोणत्याही समस्येवर स्वतःचा उपाय देतो. म्हणून एखाद्याने दर्शविलेल्या मार्गावर जाण्यापूर्वी मार्ग देणारी व्यक्ती स्वतःच आपला मार्ग गमावला आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करणे सुनिश्चित आहे. कारण आपली बुद्धी ही देवाने आपल्या जगण्यासाठी दिली आहे, शांत ठेवण्यासाठी नाही. स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करायला एक साधा सरळ उपाय आहे आणि तो म्हणजे सगळे स्वामीवर सोपवा आणि स्वतःला स्वामी नामात जोडून द्या आणि स्वतः स्वामीसोबत जोडून नामस्मरण करत राहा आणि कर्म करा आणि पहा, स्वामी तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कमतरता जाणवू देणार नाहीत. हा संदेश तुम्ही अगदी प्रेमाने शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आजच चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही एक पुण्याचे भागीदार ठराल. धन्यवाद.